मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर हुसेन राणा याला अखेर 16 वर्षांनी भारतात आणण्यात यश आलंय. कोर्टाने तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणा तहव्वूर राणाकडे मुंबई दहशतवादी हल्ल्याची कसून चौकशी करणार आहे. आता तहव्वूर राणाला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येते. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडिओ आणि पोस्ट सध्या व्हायरल होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींनी तहव्वूर राणावर भाष्य केलं होतं. त्यामुळे राणा तर आता आला, पण मोदींच्या लिस्टमध्ये पुढे कोण असा सवाल केला जातोय. मुंबईत 26/11 दहशतवादी हल्ल्यातून दहशत माजवणाऱ्या तहव्वूर राणाला बऱ्याच प्रयत्नांनंतर भारतात आणण्यात यश आलंय. तहव्वूर राणा भारतात येताच 2011 मध्ये नरेंद्र मोदींनी केलेलं एक विधान खूप चर्चेत येत आहे. पंतप्रधान मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शिकागो न्यायालयाने तहव्वूर राणाला निर्दोष सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर टीका केली होती. 2011 मध्ये अमेरिकेने राणाला मुंबई हल्ल्यातल्या सहभागाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं होतं, पण हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी गटाला पाठिंबा दिल्याबद्दल त्याला दोषी ठरवलं होतं. यावर तत्कालीन UPA सरकारच्या परराष्ट्र धोरणावर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. मुंबई हल्ल्यात तहव्वूर राणा याला निर्दोष घोषित करणं हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे आणि ते परराष्ट्र धोरणाचं मोठं अपयश आहे, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी केलं होतं. मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना अमेरिकेने कोणत्या आधारावर निर्दोष घोषित केलं असा प्रश्नही पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला होता. मुंबई दहशतवादी घटनेतल्या पीडितांना न्याय हवा आहे. 26/11च्या गुन्हेगारांचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका भारताला हे करून देईल का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर 9/11च्या गुन्हेगारांचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका भारताला हे करू देईल का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यानंतर आता 2011च्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करतायत. तहव्वूर राणाला भारतात आणल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. पण त्यावेळी पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते जाणून घेऊया. आज अमेरिकेच्या शिकागो न्यायालयात दहशतवादी राणाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या घटनेनं दहशतवाद विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी, प्रत्येक शक्तीसाठी एक नवीन प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. 26/11च्या मुंबई दहशतवादी घटनेतील दोषींना निर्दोष घोषित करण्याचं धाडस शिकागो न्यायालयाने कोणत्या आधारावर केलं? तपास कोणी केला? जिथे ही घटना घडली त्या लोकांची भूमिका काय होती? इथे बळी पडलेल्यांना न्याय कोण देणार? देशाचे पंतप्रधान हे अमेरिकेचे मित्र मानले जातात. ते असताना ही एकतर्फी कारवाई कशी केली जाते? आज शिकागो न्यायालयात जे घडलंय त्यावरून हे स्पष्ट झालं की आता भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवादी, त्यांचे सर्व खटले अमेरिकन न्यायालयात चालवले जाणार आहेत असं वाटतंय. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे की 9/11च्या दोषींचा खटला भारतीय न्यायालयात चालवता येईल का? अमेरिका यासाठी परवानगी देईल का? अमेरिकेतल्या 9/11च्या घटनेसाठी भारताची न्यायव्यवस्था जबाबदार असेल का? असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता राणाला भारतात आणून मोदी सरकारनं मोठं यश मिळवलेलं असल्याची चर्चा असली तरी दुसरीकडे राणा तर आला, पुढचं टार्गेट काय आणि पुढचा नंबर कोणाचा असणार आहे असा सवाल केला जातोय. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.